खऱ्या अर्थाने या स्मार्ट मीटरच्या बाबतचा पहिला आवाज 2 वर्षापूर्वी मी या रत्नागिरीमध्ये उचलला होता। त्यावेळेला मी खासदार होतो, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यापैकी फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2च जिल्हे त्या महाराष्ट्र सरकारने आणि वीज वितरण कंपनीने हे स्मार्ट मीटर बनवण्यासाठी प्राधान्याने घेतले। त्यावेळेला सुद्धा मी विरोध केला होता, आज सुद्धा तोच विरोध आमचा कायम आहे। याचं कारण या प्रीपेड मीटरचा जो गोडबंगाला आहे हा साधा सुद्धा समजू नका। काल परवापर्यंत तुमच्या वीज सप्लायच्या बाबत तक्रारी होत्या, मीटरच्या बाबत तक्रारी होत्या, पण महाराष्ट्र सरकारच्या वीज वितरण कंपनीने बसवलेला मीटर एक वेळ चुकीची रीडिंग करायचा, पण त्याच्यावर आमचा विश्वास होता। पण या स्मार्ट मीटरची आयडिया जी आहे या राज्यकर्त्यांची नाही आहे, पंतप्रधानांची नाही, मुख्यमंत्र्यांची नाही। तर मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणारे जे अदानी, ज्याचं नाव तुम्ही ऐकलं असाल, त्या अदानीच्या मार्फत या स्मार्ट मीटरची निर्मिती केली गेलेली आहे। आणि अदानी केवळ संपूर्ण मुंबई लुटायला बसलाय, संपूर्ण देश लुटायला बसलाय, महाराष्ट्र लुटायला बसलाय। एवढंच नव्हे तर आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या सह्याद्री पट्ट्यातल्या शेकडो एकर जमिनी गोरगरिबांच्या या अदानीच्या दलालांनी बोगस खरेदी खत करून केव्हा लुटल्या हे लोकांना माहितीच पडलं नाही। आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे किंवा कोकणचं दुर्दैव आहे, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या जनतेच्या आणि कोकणवासियांच्या हितासाठी ते पालकमंत्री आहेत, रत्नागिरीला आहेत, सिंधुदुर्गला आहेत, पण चमकेशगिरीपेक्षा त्या चमकेशगिरीशिवाय त्यांना दुसरं काही समजतच नाही। देवाभावाची लाचारी करायची आणि स्वतःची खुर्ची टिकवायची, या पलीकडे ह्या पालकमंत्र्यांना काही पडलेलं नाही आहे। पहिल्या दिवसापासून स्मार्ट मीटर सारखा गंभीर विषय मी सातत्याने मांडतोय, पण रत्नागिरीतला पालकमंत्री, रत्नागिरीतले लोकप्रतिनिधी आणि सिंधुदुर्ग तर आता भूतांच्या हातात गेलेला आहे, ते देवचारांच्या हातात गेलेला आहे, ते काही पडलेलं नाही त्यांना। किती लुटायचं तेवढं लोकांना लुटा। या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मीटर दिसायला जेवढा चांगला आहे तेवढाच त्याची लबाडी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे। आज गणेश चतुर्थीच्या वेळेला माझ्याकडे सिंधुदुर्गातल्या काही जणांनी आता आलेली बिलं आणि पूर्वीची बिलं स्मार्ट मीटर पर हे काय करतात, गपचूप येतात। घर बंद आहे ना, चोरांची दुसरी अवलाद आहे। मीटर बसवायला जे येतात ना, ही चोरांची दुसरी अवलाद, गपचूप बघतात, घरात कोण नाही ना, काढा, खोला तो मीटर बॉक्स, बसवा मीटर, 10 मिनिटात बसवतात की पळून जातात। अख्खं गाव एकत्र घेत नाही, प्रत्येक वाडीतली 4-5 घरं निवडतात, गावातली 15-20 घरं निवडतात, 50 घरं निवडतात, आणि लोकांना कळलं तर अख्खा गाव बाहेर येईल आणि यांचं वस्त्रहरण करेल, पण गपचूप मीटर बसवायचे आणि पळून जायचं। अर्थात त्या कर्मचाऱ्यांचा दोष आहे, पण तरी सुद्धा मी त्यांना दोषी पकडत नाही, कारण त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव, वरिष्ठांवर त्याच्या वरिष्ठांचा दबाव, आणि त्याच्या वरिष्ठांवर देवाभाऊचा दबाव। देवाभाऊने नाही ऐकलं तर नरेंद्र भाऊ आहेत, कारण नरेंद्र भाऊ अदानीचं ऐकतात, तुमच्या आमच्या लोकांचं ऐकत नाहीये। त्या देवाभाऊना, त्या नरेंद्र भाऊना मला सांगायचं आहे, माझ्या हातात एक जे मीटर बिल आलेले आहे सिंधुदुर्गातलं, सरासरी हा प्रश्न गांभीर्याने आपल्याला एवढ्यासाठी घ्यायचा आहे, बाळासाहेब बरं झालं तुम्ही प्रत्येक ग्राहकांचे मीटर घेताय। आता तुम्ही जे सांगितलंय, जवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किमान 3 लाखाच्या आसपास महाराष्ट्र MSCB चे मीटर धारक आहेत। अत्यंत प्रामाणिकपणे बिल भरतात, उकलवण्याची प्रथा आपल्याकडे नाही, चोरी करण्याची प्रथा आपल्याकडे नाही, पण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इतर भागामध्ये चोरी करतात आणि त्या चोरांची शिक्षा कोकणवासियांना देतात। हा उपराटाने आहे त्यांचा। आणि मग
केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा जर विषय आपण घेतलात ना, तर एकदा का प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर बसवला की त्या स्मार्ट मीटर मध्ये आता तुमचं जे बिल येते त्या बिलामध्ये फरक पडून किमान 500 रुपयाची वाढ होणार आहे, किमान 500 रुपयाची. मिनिमम रेंज जो आहे तो 500 रुपयाने वाढेल आणि हायर रेंज जो आहे तो 2-2.5 हजारांनी पण वाढेल. पण सरासरी मी पकडतो 500 रुपये गुणिले 3 लाख, 3×5 15 कोटी दर महिन्याला गुणिले 12 180 कोटी केवळ आणि केवळ आपल्या रत्नागिरीतल्या गोरगरीब वीज ग्राहकांकडून महाराष्ट्र सरकार लुटणार आहे, वसूल करणार आहे आणि त्या अदानीच्या घशात घालणार आहे. हे मीटर अदानीचे मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मीटर बनवणारे अनेक कंपन्या आहेत, त्यांना ठेका दिला नाही. मग अदानीच्या मीटरना ठेका का दिला? कारण अदानीला हे पैसे कमवायचे आहेत. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातून अदानीचे हे मीटर दरवर्षी 180 कोटी रुपये लुटणार आहेत, लुबाडणार आहेत. एका जिल्ह्यातून गुणिले 34 जिल्हे करा. सर्वसामान्य लोक आक्रंदन करतात. आता सुद्धा आम्ही हे झालं की ऊस उत्पादक आपल्या आंबा उत्पादक आंदोलन करतायत शेतकरी, त्यांना जाऊन भेटणार आहोत. शेती उत्पादक कोकलतोय. पूर्ण मराठवाडा विदर्भ अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालाय. ते शेतकरी धाय मोकळून रडतायत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही आहे. पण मीटर मात्र बसवायला रत्नागिरी सिंधुदुर्गचे या अदानीचे दलाल जे कामाला लागलेले आहेत त्या विरोधात आपल्याला आवाज उठवावाच लागेल. आणि यानंतरचा मोर्चा आम्ही आता अधिकाऱ्यांना भेटणार आहोत, चांगल्या सभ्य भाषेमध्ये चर्चा करणार आहोत, अनेक निक्षून सांगणार आहोत. जर चोरीने परवानगी शिवाय हे स्मार्ट मीटर बसवण्याचा काळे धंदे तुम्ही बंद केले नाहीत तर पुढचं आपलं आंदोलन 2 टप्प्यातलं असेल. पुढचं आपलं आंदोलन पालकमंत्र्यांच्या घरावर स्मार्ट मीटर घेऊन आपण जायचं आहे आणि पालकमंत्र्यांच्या साक्षीने मीटर तोडून फोडून टाकायचं आहे. मतदार यादीमध्ये जो अधिकृत ऍड्रेस असेल तो. पण हे आंदोलन आपल्याला गांभीर्याने घ्यावंच लागेल बाबांनो. हे गोरगरिबांच्या संसार उद्ध्वस्त करणार हे जे कपट कारस्थान आहे हे जर आपण तोडून फोडून आता टाकलं नाही आपण बिचारे एके कंगाल हो. आणि हे मस्त फिरतायत परदेशामध्ये. फिरा, काय कुठून काय जपानमधून काय जपानी गुढी आणायची ती आणा. पण या वाटत मध्ये पुढचं आंदोलन आम्ही वाटत मध्ये घेणार. आणि त्या ठिकाणी सुद्धा परप्रांतीयांनी हजारो एकर जमीन जी विकत घेतलेली आहे त्यांच्या हितासाठी वाटत मध्ये MIDC होतात. हा सुद्धा भंडाफोड आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. हे केवळ रत्नागिरीमध्येच आंदोलन नाही, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जे पेगविन आलंय, पेगविन माहितीये ना, पालकमंत्र्याच्या रूपाने त्यांच्या घरावर सुद्धा तसाच मोर्चा आम्ही घेऊन जाणार. आणि त्या ठिकाणी सुद्धा मीटरचा भंडाफोड करून तिथे ते मीटर उद्ध्वस्त करून टाकणार आहोत. मीटरचं गांभीर्य, स्मार्ट मीटरचं गांभीर्य जर पालकमंत्र्यांना कळत नसेल, वीज मंत्र्यांना कळत नसेल, मुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर ते त्यांना कळण्यासाठी त्यांना अपेक्षित असलेली कृती आपल्याला करावीच लागेल. आणि त्यासाठी तुम्ही सज्ज राहा अशा पद्धतीची विनंती करतो. आणि हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला प्रश्न आहे बाबांनो. साधारण 2-3 महिन्यानंतर एकदा मीटर बसवल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये आलेलं बीज पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.